गुड इव्हिनिंग सर्वांना. सर्वांना नमस्ते. सर्वांना गुड इव्हिनिंग. तर ईव्हीएसचे एनसीईआरटीचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. स्पष्टीकरणासह हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात पेपर 1 मध्ये. एन्व्हायरमेंटल सायन्स पर्यावरण अध्ययन मॉक टेस्ट 1 म्हणून आपण या ठिकाणी हे प्रश्न 15 पाहणार आहोत. तर आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर सांगा आणि आपण लगेच सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे ग्रुप वगैरे असतील तर व्हिडिओ शेअर करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅच सुद्धा बघायची असेल इंडिया पाकिस्तान, कृष्णा लिंगायत सरांनी टाकलेला आहे ठीक आहे. पर्यावरण अध्ययन एनसीईआरटी आपण पेडागॉजी वरती पाठीमागे प्रश्न पाहिले होते. तर एनसीईआरटी वरचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत मॉक टेस्ट रूपामध्ये. हे प्रश्न आता इथून पुढे तुम्हाला बघायला मिळतील आणि इथून पुढे आपण जे महत्त्वाचे प्रश्न असतील सिलेक्टेड तेच आपण घेऊया, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. ठीक आहे. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय तर आपण या ठिकाणी सुरू करूया. ठीक आहे. बघा प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर. चला 15 पैकी 15 कोणाला मिळतात ते आपण बघूया. निम्नलिखित में से कौन अंतरराष्ट्रीय ख्याति प्राप्त वेट लिफ्टर है? वेट लिफ्टर भारोत्तोलक त्याला म्हणतात किंवा या ठिकाणी वेट लिफ्टर यापैकी कोण आहे म्हणजे वजन उचलणारे. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सुनीता विलियम्स, बचेंद्री पाल, सूर्यमणी, कर्णम मल्लेश्वरी. तर बरोबर, अगदी बरोबर कर्णम मल्लेश्वरी. तर ही लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार येतो. कर्णम मल्लेश्वरी ही वेट लिफ्टर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे. या ठिकाणी हे बघण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, कारण कर्णम मल्लेश्वरी एवढाच फक्त तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, बाकीची माहिती बघण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. नीचे दिए गया कौन सा एक समूह जड़ों का है? मुळांचा, रूट. ठीक आहे. कोणता एक समूह या ठिकाणी मुळांचा आहे? मुळे. 130 केजी वेट. 130 केजी वेट उचललेला आहे. ओके. ठीक आहे. प्रश्न दुसरा आहे गटात न बसणारा शब्द यापैकी आता विचारला आहे की खालीलपैकी कोणता एक गट हा मुळांचा आहे? ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 गाजर, चुकुंदर आणि मुली. ठीक आहे. गाजर, चुकुंदर आणि मुली हे काय आहेत? मुळे आहेत. मुळे आहेत. चुकुंदर म्हणजे मुळी आणि गाजर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 गाजर, चुकुंदर आणि मुली. बीट, चुकुंदरला बीट आपण म्हणतो. तर बघा, जड़ वाली सब्जियों के उदाहरण जिन्हें हम भोजन के रूप में खाते हैं, गाजर, मुली, चुकंदर, शलजम आणि शकरकंद. आता हे थोडं पुढचं सुद्धा लक्षात ठेवा. गाजर, मुली आणि चकुंदर हे ऑप्शन मध्ये आहेत. दुसऱ्या ऑप्शन मध्ये शलजम आणि शकरकंद आहेत. शकरकंद, शलजम, चकुंदर, मुली आणि गाजर. तर हे काय आहेत? रूट आहेत, ज्यांना आपण खातो किंवा त्याच्या खाता असतो भाजी वगैरे बनवू शकतो. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे रेगिस्तानी ओक नाम का एक पेड़ है जो पाया जाता है. रेगिस्तानी ओक साखरू म्हणतात. साखरू. पहिल्यांदाच ऐकलाय मी शब्द साखरू. त्याच्यापासून पण बीटापासून पण आपण साखर बनवू शकतो कदाचित, त्याच्यामुळे साखरू म्हटलं जात असेल. रेगिस्तानी ओक डेझर्ट ओक. डेझर्ट ओक या नावाचं झाड आहे ठीक आहे. राजस्थानमध्ये असतं किंवा तिथं बघितलं जातं डेझर्ट ओक. तर या नावाचं जे झाड आहे ते कुठं पाहिलं जातं? अबुधाबी, ऑस्ट्रेलिया, सॉरी राजस्थान मध्ये नाही, राजस्थान के रेगिस्तान में, संयुक्त अरब अमीरात के रेगिस्तान में. राजस्थान मध्ये नाही चुकून मी ठिकाणी ते सांगितलं. ठीक आहे. तर रेगिस्तान डेझर्ट ओक रताळी. ओके. तर ऑस्ट्रेलियामध्ये लक्षात ठेवा, जे रेगिस्तानी ओक नावाचं झाड आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आहे. रेगिस्तानी ओक क्रिसमस ट्री की तरह दिखता है. क्रिसमस ट्री जसा आहे ना तसं या ठिकाणी पाहिलं जातं हे रेगिस्तानी. आता इथून पुढे जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ना ते थोडंसं दिसतं कसं, अशा प्रकारे विचारलं जाईल.
तर बघा क्रिसमस ट्री सारखं ते दिसतं, जबकि परिपक्व पेड़ बड़े फैलते हुए कैनोपी बनाते हैं। रेगिस्तानी ओक एक पेड़ है जो ऑस्ट्रेलिया में पाया जाता है. ठीक आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं जातं, लक्षात ठेवा. आता रेगिस्तानी म्हटलं की बघा मी लगेच कन्फ्यूज झालं, तसं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मीही कन्फ्यूज होऊ शकतो. चला प्रश्न पुढचा आहे पहा. नेफेंथेस वह पौधा जो शिकार करताय पहा. नेफ्थेस, ठीक आहे, आपण त्याला काय म्हणतो, नेफेंथेस. हे अशा प्रकारचे एक झाड आहे जे पण शिकार करतं. ठीक आहे, के विषय मी नीचे दिए कथनों पर विचार कीजिए. आता हे जे नेफेंथस जे झाड आहे त्याच्या संदर्भात खाली काही विधान दिलेत पहा, ABCD, त्याच्यावरती विचार करायचा आणि कोणतं उत्तर येईल तर त्या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. पहले विधान, ये पौधा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, भारत में, मेघालय में पाया जाता है. इसका आकार घड़े जैसा होता है और इसका मुंह एक पत्ती से ढका होता है. यह केवल छोटे कीड़े मकोड़ों को फंसाकर उनका शिकार कर सकता है. यह छोटे कीड़े मकोड़ों को खींचने के लिए मोहक आवाज निकलता है जो इसमें फंस जाते हैं और बाहर नहीं निकल पाते. आता कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. फक्त A और B, A, C, केवळ B, D की ABC. चला, असे प्रश्न तुम्हाला जास्त विचारले जातात पहा. असे प्रश्न जे आहेत ना ते तुम्हाला जास्त विचारले जातात. व्यवस्थित विचार करा. आता याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो, नंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येईल. बघा आता काय आहे, नेफंथस एक पौधा आहे जो मेंढक, नेफंथस हे एक झाड आहे जो मेंढक, कीड़े आणि यहाँ तक की चूहों को भी फंसाता है और खाता है. म्हणजे उंदीर वगैरे असेल त्यांना ते फसवताना पा खात असं. हे भारत में, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मेघालय में पाया जाता है. आता हे विधान आलेलं आहे. ठीक आहे, इसका आकार घड़े के समान होता है और मुख पत्ते से ढका रहता है. हे सुद्धा विधान आलेलं आहे. इसमें एक विशेष गंध होती है जो कीड़ों को अपनी ओर आकर्षित करते हैं, जो इसमें फंस जाते हैं और बाहर नहीं निकल पाते. त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक असा वास असतो. तो वास या ठिकाणी बाहेर आला की या ठिकाणी किडे वगैरे जातात त्याच्यामध्ये आणि ते फसतात आणि ते नंतर बाहेर निघत नाहीत. आता याच्यामध्ये बघा बघा लक्षात आलं असेल तुम्हाला. आता तुम्हाला कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे. आता याच्यामध्ये बघा हे जे पहिलं विधान आहे हे बरोबर येणार आहे, कारण ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि भारताच्या मेघालयमध्ये ते पाहिलं जातं. बरोबर आहे, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर याचा आकार पाक घडे जैसा होता है. ठीक आहे, आणि म्हणजे भांड्यासारखा. इसका मुंह एक पत्ती से ढका होता, त्याचं तोंड आहे ते एका पानाने झाकलेलं असतं. हेही बरोबर आहे. आता सीख मध्ये काय म्हटले की एक केवळ छोटे किडे मकोड़ों को फंसाकर उनका शिकार. आता केवळ म्हटले, लक्षात ठेवा. आता एक एक गंमत असते पाहिजे, कारण तुम्हाला हेही बरोबर वाटेल, परंतु लक्षात ठेवा फक्त हे किडे मकोड जे आहेत त्यांनाच या ठिकाणी फसवत नाही. तर तुम्ही माहिती जर वाचली तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मेंढक म्हणजे बिडकुळी असेल, ठीक आहे, बेडूक असेल, किडे असतील किंवा जे उंदीर असेल, उंदराला पण या ठिकाणी तो फसवतो. तिथं फक्त म्हटलंय की जे किडे मकोडे आहेत त्यांनाच फसवतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा ते पहिलं जे तिसरं विधान आहे ते चुकीचं येणार आहे. समजलं, हे काय येणार, चुकीचं येणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर यह छोटे किडे मकोड़ों को खींचने के लिए मोहक आवाज निकालता. आता काय म्हटलंय पा, मोहक आवाज निकलता आहे. ठीक आहे, म्हणजे एक आवाज काढतो असं आहे का, तर नाही. तो काय करतो, एक विशेष वास सोडतो. ठीक आहे, जो आवाज म्हटलेला आहे म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी बघा की या गोष्टी केलेल्या आहेत. मोहक आवाज हे झाड काढतं का, तर अजिबात नाही. म्हणून फक्त ऑप्शन क्रमांक 1, A आणि B हे उत्तर बरोबर येणार आहे. ठीक आहे, समजलं, लक्षात ठेवा. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला बरोबर बारीक बघायच्यात. छोट्याशा आपण म्हणूया की मोठी भिंगा चष्मा असतो ना, त्याने बारीक बघायच्या आहेत. चला प्रश्न पुढचा आहे बघा. भारत की आजादी से पहले महात्मा गांधी ने जिस दांडी के समुद्र तट तक अपनी प्रसिद्ध यात्रा की थी वह भारत के नीचे दिए गए किस राज्य में स्थित है. बघा स्वातंत्र्यापूर्वी, ठीक आहे, गांधीजींनी एक दांडी यात्रा काढलेली होती समुद्र तटापर्यंत. समुद्र याच्यापर्यंत तिथे गेल्यानंतर त्यांनी मीठ वगैरे उचललेलं होतं. आता ते जे गाव आहे तर ते गाव कोणत्या राज्यामध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. पहा सूक्ष्म सूक्ष्मदर्शक खाली बघावं लागेल. नाही, हे खरं आहे पहा. मी गेल्या वेळी जी परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये असेच म्हणजे 1-2 प्रश्न चुकले होते पहा EVS मध्ये. कारण त्याच्यामध्ये आपण गडबडीमध्ये जातो, गडबडीमध्ये प्रश्न वाचतो आणि एकदम
छोटीशी चूक असते, छोटीस तिथं काहीतरी चुकवलेलं असतं आणि आपण म्हणतो का रे ते कुठला तरी आपण एखादा शब्द बघतो आणि ते बरोबर आहे विधान असं आपल्याला वाटतं, परंतु तिथं थोडक्यात चूक केलेली असते. कोणत्या राज्यामध्ये आहे पहा. हा, साबरमतीमध्ये केलं होतं, अगदी बरोबर आहे. मग ते कुठं आहे पहा, गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 गुजरातमध्ये. साबरमतीमध्ये दिंडी काढलेली होती, तर ते जे काही गाव होते गुजरातमध्ये. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. चला, प्रश्न 6वा आहे पहा. बघा या ठिकाणी, भारत की आजादी से पहले महात्मा गांधी ने साबरमती आश्रम से दांडी के छोटे से तटीय गांव जो गुजरात राज्य में स्थित है की और दांडी यात्रा 12 मार्च 1930 साली या ठिकाणी काढलेली होती. पहा, साबरमती पासून ते दांडी. ठीक आहे, जे दांडी जे गाव आहे ते कुठं आहे, तर या ठिकाणी गुजरातमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक हा तुम्हाला तो बरोबर सांगितलेला आहे. चला, प्रश्न पुढचा आहे पहा, वाचा प्रश्न आणि काय सर पोल द्या. पोल आपण देतच नाही, पोलमुळे टाइम वेस्ट होतोय, काय मज्जा राहत नाही त्याच्यामध्ये. नेहा वीर मॅडम आहेत ना, ओके. काय म्हटलंय की सी का नाही, कारण त्यामध्ये फक्त छोटे फसतात असं म्हटलेलं आहे, म्हणून चुकलं ते. ठीक आहे, तुम्हाला मी सांगतो, या प्रश्नाचं उत्तर देऊया पहा. ठीक आहे, उच्च जोर म्हणजे या ठिकाणी एकदम जोराचा ताप येतो आणि त्याच्यानंतर आपली कमकंपी जिसका उपचार, कमकमी म्हणजे अंग थरथर कापतं, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की थंडी ताप येतो. बरोबर, अंग कधी थरथर कापतं तर पहा थंडी वाजते त्यावेळेस, म्हणजे एकतर तुम्हाला ताप येतो आणि थंडी वाजते. तर याच्यावरती उपचार करण्यासाठी पहा सिनकोना, ते सिनकोना हे जे काय झाड आहे तर त्याची छाल म्हणजे त्याची जी साल आहे त्याचा वापर केला जातो. तर तो कोणता आजार आहे? ठीक आहे, काय आहे तो? मलेरिया आहे. पहा काय असतो, मलेरियामध्ये अशा प्रकारे ताप येतो जोराचा आणि त्याच्यानंतर ओके ठीक आहे, काय अडचण नाही. पण मलेरिया हा आजार असतो. आता याच्यामध्ये काय होतं बघा, की तेज बुखार येतो, एक जोराचा ताप येतो, थडथडी किंवा आपण त्याला थंडी वाजणे म्हणतो आपल्या गावरान भाषेमध्ये, जिसका उपचार सिनकोना पेड़ की छाल से किया जा सकता है. सिनकोना एक झाड आहे. आता हे लक्षात ठेवा की जर मलेरिया झालेला असेल, ठीक आहे, तर त्याचा उपचार करण्यासाठी पहा सिनकोना नावाचे काय झाड आहे त्याची साल वापरली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर सिनकोना का उपयोग भूख बढ़ाने के लिए किया जाता है. हे लक्षात ठेवा, तुम्हाला ज्यावेळेस विधान रूपामध्ये प्रश्न विचारले जातील त्यावेळेस अशा प्रकारची विधानं येऊ शकतात. पावसाला सुरुवात झालेली आहे पहा. ठीक आहे, भूक बढ़ाने के लिए म्हणजे भूक वाढवण्यासाठी जे सिनकोना झाड आहे तर त्याचा उपयोग केला जातो. इसका उपयोग बवासीर, आता याचा अजून काय उपयोग केला जातो पहा सिनकोना झाडाचा? बवासीर म्हणजे मूळव्याध, वेरिकाज नसों और पैर की ऐंठन सहित रक्तवाहिका विकारों के लिए भी किया जाता है. हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जर विधानं आली तर हेच विधानं येऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलं बरोबर कोणतं नाही. आता कदाचित असं तिथं उलट विचारलं जाईल की सिनकोनाचा उपयोग पा भूक लागू नये, ठीक आहे, भूक लागू नये यासाठी केला जाऊ शकतो, तर या ठिकाणी भूक वाढवण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे मलेरियावरती जे सिनकोना झाड आहे त्याचा उपयोग किंवा उपचार केला जातो. ठीक आहे, प्रश्न पुढचा. चेराव नाच कहा के लोक करते? पहा चेराव, चेराव डान्स. पाऊस सगळीकडेच चालू आहे. 7 नंबरचा क्वेश्चन चालू आहे पहा. 15 प्रश्न असतील, आपला हा पहिला आहे, नंतर आपण प्रश्न थोडेसे वाढवूया आणि अशाच प्रकारे पहा SST चे पण आपण प्रश्न घेऊया. पहा SST चे सुद्धा घेऊया, जे आपले पटकन प्रश्न होतील. चेराव नाच, चेराव नाच कुठं केला जातो? तर बघा याबद्दल थोडीशी मी माहिती देतो तुम्हाला की चेराव 6 से 8, चेराव 6 से 8 लोगों द्वारा प्रदर्शित किया जाता है. जो चेराव डान्स आहे तो 7 ते 8 लोकांमध्ये या ठिकाणी होत असतो, ते करतात, जो विशेष अवसरों पर जमीन पर क्षैतिज रूप से, म्हणजे या ठिकाणी काय जमिनीवरती अशा समांतर रूपामध्ये जे काय बांस पर बांस की एक जोडी पकडते हे, म्हणजे काय बांस म्हणजे काय जे काही बांबूच्या लाकडं असतात तर त्या ठिकाणी एक जोडी म्हणजे दोन
लोक राहणार, इकडे एक इकडे एक, अशा प्रकारे ते पकडणार. जैसे की जब फसल की बंपर फैसल होती है, चेरा नृत्य में वाद्य यंत्र के रूप में घडियाल और ड्रम का उपयोग किया जाता है. या ठिकाणी घडियाल आणि ड्रमचा उपयोग केला जातो वाजवण्यासाठी आणि त्याच्यानंतर ते काट्यांना नाचवतात. चेराव मिझोरम की पारंपरिक और सबसे पुरानी नृत्य में से एक है. मिझोरम, ठीक आहे. चेराव कुठलं नृत्य आहे? मिझोरामचं आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये अशा काट्या वगैरे वापरल्या जातात बांबूच्या आणि त्याच्यानंतर घडियाल किंवा ड्रम आहे त्याचा उपयोग वाजवण्यासाठी केला जातो. तर कुठलं नृत्य आहे, लोकनृत्य कुठलं आहे? तर मिझोरामचं आहे. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 आहे याचं उत्तर. हे आपण जास्त प्रश्न घेणार आहोत, फक्त आज थोडासा वेळ नव्हता म्हणून फक्त 15 प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. नंतर आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊया. एसएसटीचे पण जास्त प्रश्न घेऊया, जेवढे एनसीईआरटी मध्ये विचारले जातात. समजा 40 प्रश्न असतील, 40. त्याच्यानंतर मग पॅडागॉजी पण सेपरेट घेऊया. बांस नृत्य भी किया जाता है, बरोबर. नीचे दी गई सूची पर विचार कीजिए. आता खाली काही नावं दिलेले आहेत पहा. कछुआ, घड़ियाल, कौवा, बत्तख, मछली. इस सूची में से निम्न में से कौन सा दूसरों से भिन्न है? आता खालीलपैकी काय वेगळं आहे पहा. मछली, कौवा, मगरमच्छ, कछुआ यापैकी काय वेगळं आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे पहा. तर यापैकी जे कौवा, कावळा आहे तर हे या ठिकाणी वेगळं येईल. बाकी मछली, मगरमच्छ, कछुआ असेल, बत्तख असेल, हे पाण्यामधले पक्षी आहेत. ठीक आहे, पाण्यामध्ये राहतात. कावळा हा पाण्यामध्ये राहत नाही म्हणून पहा कौवा ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा. आता जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि योग्य जोडीचा क्रम सांगायचा आहे पहा. ठीक आहे, तुम्हाला दिसेल पहा कॉलम 1, कॉलम 2 शहर आणि राज्य आहेत आणि त्याच्यामध्ये अत्याधिक पसंत का भोजन. त्या शहरामध्ये सगळ्यात जास्त आवडीने खाणारं जे अन्न आहे ते आहे, त्याच्या जोड्या लावायच्यात पहा. हाँगकाँग, केरळ, काश्मीर आणि गोवा. आता याच्यामध्ये पुढं खाणं दिलं पहा. किसी भी करी के साथ उबला टेपियोका, सरसों के तेल में बनी मछली, नारियल के तेल में बनी समुद्र की मछली, छोले भटुरे, पकाया हुआ साप. यांच्या जोड्या लावायच्यात पहा कॉलम 1 मधून कॉलम 2 मध्ये आणि पर्याय कोणता आहे ज्याच्यामध्ये जोड्या बरोबर आहेत ते सांगायचं आहे पहा. हाँगकाँग बघा, परत आपण जोडी लावा बरोबर. हाँगकाँग, पकाया हुआ साप. ठीक आहे. त्याच्यानंतर केरळ काय ना तुमच्या मते? केरळ किसी भी करी के साथ उबला टोपियोका. ठीक आहे. त्याच्यानंतर काश्मीर काय येणार आहे पहा. काश्मीर सरसों के तेल में बनी मछली आणि गोवा काय येईल? 3 नारियल के तेल में बनी समुद्र की मछली. ठीक आहे, बरोबर ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, आपण इथं छोले भटुरे गुजरातमध्ये पहा. छोले भटुरे पहा गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन आहे. ठीक है, प्रश्न पुढचा है पहा. नीचे दिए गए पक्षियों की कौन सी प्रजाति झटके से अपने गर्दन आगे पीछे करते हैं पहा. बघूया, मी नंतर परत एकदा तो कन्फर्म करून तुम्हाला सांगेल. ठीक है. नीचे दिए गए पक्षियों की कौन सी प्रजाती, खालीपैकी कोणता असा पक्षी आहे की तो पहा काही झटकन आपली जे मान आहे तो पहा मागे पुढे पहा करतो. उल्लू, कौवा, बसंत गौरी, मैना. कोणता पक्ष आहे? मैना. अगदी बरोबर पहा, मैना. आपल्याकडे या पक्षाला पहा वेगळं एक नाव आहे पहा. कोण सांगू शकतंय पहा? मग बघितलंय का तुम्ही? आपल्या इकडे त्या पक्षाला वेगळं नाव आहे पहा. मैना पण म्हणतो आपण आणि त्याला वेगळं असं एक नाव आहे. कोणाला माहिती असेल तर सांगा पहा. मैना. ठीक आहे, मैना आपली जी मान आहे ते पटकन झटकन मागे पुढे पा करत असतं. ठीक आहे. आता बघा, मैना झटके से अपने गर्दन को आगे पीछे कर सकती है. यह उनकी बात करने की क्षमता और किसी भी आवाज की नकल करने के लिए जाना जाता है. आता त्याची जी बोलण्याची क्षमता असेल आणि कोणत्याही आवाजाची नकल करणं, तर यासाठी ही मैना या ठिकाणी ओळखली जाते. ये मध्यम कद की होती है. इनके पैर मजबूत होते. जे पाय असतात ते मजबूत असतात. मैना अफ्रीका, भारत और दक्षिण पूर्व एशिया में पाई जाती है. मैना पक्षी का वैज्ञानिक नाम एक्रिडोथेरस ट्रिस्टस है. ठीक है, साळुंकी.
कोकिळा नाही पा, साळुंकी. साळुंकी बरोबर पा, साळुंकी म्हटलं जातं. त्याला आपण दुसरं एक अजून पण नाव आहे पा, साळुंकी पण म्हटलं जातं. आणि अजून एक पण वेगळं नाव आहे, ते माझ्या लक्षात येत नाही पा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, ही माहिती लक्षात ठेवा. या मैना पक्षाबद्दल तुम्हाला विधानात्मक प्रश्नामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. कोकिळा नाही, लक्षात ठेवा, कोकिळा नाही. मैना वेगळी, कोकिळा वेगळी. प्रश्न पुढचा, घरों के नीचे दिए गए विवरणों पर विचार कीजिए पा. आता घरांची काही पा या ठिकाणी वर्णन पा केलेलं आहे पा. तुम्हाला मी इथं पक्षी पा दाखवला असता, कोणता येतो नाही, पण दाखवता नाही येणार मला तो पक्षी. ठीक आहे, पावशा नाही पा, पावशा नाही. मैना म्हणजे त्याला एक असू द्या पा, साळुंकी पण म्हणतात त्याला. दुसरं एक त्याचं नाव आहे पा, ते नाव तुमच्या लक्षात आलं असतं लगेच, पण माझ्या लक्षात येणार ते. ठीक है, असो. बघा या ठिकाणी, राजस्थान में गांव के लोग मिट्टी के घरों जिनकी छतें कंटिली झाड़ियों की होती है में रहते हैं. राजस्थानामधील घराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, की जे काही मिट्टीची घरं असतात, मातीची घरं असतात, त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये जे छत असतं ते कंटिलीची जे झाडे असतात, काट्याची झाडं असतात, तर त्याची छत असतं असं सांगितलेलं आहे. मनाली हिमाचल प्रदेश में घर बांसों के खंभों पर बनाए जाते हैं. जे काही बांबू असतात त्याच्या खांबावरती घर हे मनालीमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये बनवले जातात. लेह में पत्थर के, लेहमध्ये पत्थर के 2 मंजिले घर बनाए जाते, म्हणजे दगडाची 2 मजली घरं बनवली जातात. नीचे की मंजिल पर जरूरत का सामान और जानवरों को रखते हैं. जे खालचा जो मजला असतो त्याच्यामध्ये महत्वाचं साहित्य आणि जनावरं ठेवली जातात. आता सांगा या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे? प्रश्न क्रमांक 11 आहे पहा. कोणतं विधान बरोबर आहे? बघा, राजस्थान में बहुत वर्षा बहुत कम होते हैं, घर मिट्टी के बने होते हैं. म्हणजे राजस्थानमध्ये पाऊस कमी पडतो म्हणून मातीची घरं बनवली जातात. इन दीवारों पर मिट्टी का लेप किया जाता है, छते कंटिली झाड़े से बनी होती है. म्हणजे पहिलं जे विधान आहे ते पहा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर लेहमध्ये घरों में 2 मंजिले होती है और भूतल में खिडकियां नहीं होते. भूतल म्हणजे खालचा जो मजला असतो त्याला खिडक्या नसतात. भूतल जानवरों के लिए और आवश्यक चीजों के भंडारण के लिए होते. म्हणजे खालचा जो मजला असतो त्याला खिडक्या नसतात, त्याच्यामध्ये महत्वाचं साहित्य असतं आणि गुरं वगैरे असतात. छत उनके घर का सबसे अहम हिस्सा होता है. घर पत्थरों से बने होते. ठीक आहे, तर हे दुसरं विधान आहे ज्याच्यामध्ये लेहची जी घरं आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर येणार आहे पहा, ए आणि सी. ठीक आहे. बाकी जो बी आहे त्या ठिकाणी पहा चुकीचं आहे. ठीक आहे, ए आणि सी या ठिकाणच्या घरांचं वर्णन योग्य येईल. ठीक आहे, प्रश्न पुढचा पहा. चला, हाती. हत्तीविषयी या ठिकाणी माहिती आहे. हत्तीविषयीचे तुम्हाला विधानं वाचायची आणि कोणती विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, विधानं वाचली, मग माहिती मी दाखवतो, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पटकन सोडवता येईल. बघा, माहिती बघा, हाती ज्यादा आराम नाही करते. बघा, हाती काय करतात? जास्त विश्राम करतात, आराम करत नाहीत. दिवसात 2 ते 4 तास ते झोपतात पहा. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. 2 ते 4 तास ते झोपतात. एक झुंड में 10 से 12 मादी हाथी और बच्चे होते. एक समजा झुंड असेल पहा, हत्तीचा झुंड असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये 10 ते 12 या ठिकाणी मादी हत्ती असतात आणि त्याच्यामध्ये लहान हत्ती असतात, म्हणजे बच्चे असतात त्यांचे. सबसे बुडी मादा हाथी झुंड की मुखिया बन जाते है. जे सगळ्यात म्हातारी हत्ती नसेल ना, ती तिचं झुंड असेल त्याच्या ठिकाणी मुखिया असतो, प्रमुख असते ती. ठीक आहे. त्याच्यानंतर झुंड में कई नर हाथी नहीं हुए. कोई नर हाथी नहीं होता. जो काही झुंड असेल त्याच्यामध्ये सगळ्या मादी आणि जे लहान हत्ती असतात, मुलं, ते बच्चे असतात तेच असतात. त्याच्यामध्ये कुठलाही नर हाती नसतो. वे 14 या 15 साल के होने पर चले जाते हैं. म्हणजे या ठिकाणी 14-15 वर्ष झाले की तो या ठिकाणी निघून जातो, जे हत्ती असतो. ठीक आहे, नर. एक वयस्क हाथी एक दिन में 100 किलो पत्ते और चीजें खा सकता है. एक
प्रौढ हत्ती आपण म्हणूया त्याला, एका दिवसामध्ये 100 किलो पाना म्हणजे पाने असतील, जे पाने असतील किंवा जो चारा असेल तो खातो आणि जे काही साहित्य वगैरे असेल बाकीचं त्याला जे खायचं आहे ते खाऊ शकतो. उन्हें मिट्टी और पानी से खेलना अच्छा लगता है, मिट्टी उनकी त्वचा को ठंडा रखती है. ठीक आहे, हे तुम्ही माहिती वाचली असेल तर याच्यावरून तुम्हाला आता कोणतं वाक्य, कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगता येईल. बघा आता पाहायचं आहे की कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे. चूक बरोबर बाजूला काढा. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपण हाथी बहुत कम आराम करते हैं, एक दिन में 2 से 4 घंटे ही सोते हैं. काय म्हटले? हत्ती खूप कमी आराम करतो, बरोबर, आणि एका दिवसामध्ये फक्त 2 ते 4 घंटेच या ठिकाणी झोपतो. हे बरोबर आहे का? तर हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. एक बड़ी हाथी एक दिन में 200 केजी से अधिक पत्तियां और झाडियां खा लेतात. आता 200 केजी या ठिकाणी उल्लेख आहे का? तर अजिबात उल्लेख नाही. पण 100 किलो या ठिकाणी खातात. ठीक आहे, मादी असेल नर असेल तर 100 किलो ते खाणार आहे पा. इन्हें पानी और कीचड़ में खेलना बहुत भाता है, इससे उनके शरीर को ठंडक मिलती है. तर हेही बरोबर आहे. किसी हाथियों के झुंड में सबसे बुजुर्ग हाथीनी ही सभी फैसले लेते, म्हणजे ते मुखिया प्रमुख असते त्याच्यामुळं. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ए बरोबर येईल, सी बरोबर येईल आणि डी बरोबर येईल. बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट येणार आहे. समजलं? लक्षात ठेवा, एकदम सोपं. बघा 100 फक्त या ठिकाणी 100 जर असतं हेही विधान बरोबर असतं, परंतु 200 केलं म्हणून ते चुकलं. ठीक है, चला प्रश्न पुढचा. भारत में भोजन बनाने के लिए निम्नलिखित में से किस प्रकार के तेल का उपयोग सबसे कम होता है? खालीलपैकी कोणत्या तेलाचा सर्वात कमी उपयोग आपण स्वयंपाक करण्यासाठी करतो? पाम तेल, सरसों का तेल, नारियल का तेल, मूंगफली का तेल. कोणत्या तेलाचा उपयोग पण सर्वात कमी होतो? आता बघा, मुंगफळी म्हणजे शेंगदाणा तेल तर आपण सर्वजण वापरतो. नारळाचं तेल आपण त्याचाही उपयोग करतो. सरसोचं तेल याचाही उपयोग या ठिकाणी केला जातो. परंतु जे पाम तेल आहे, जे वनस्पतीपासून बनवलं जातं, याचा वापर हा कमी प्रमाणामध्ये केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. सर्वात कमी उपयोग पाम तेलाचा होतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 पाम तेल. प्रश्न पुढचा आहे पहा. मुख्याध्यापिका, ठीक है, मुख्याध्यापिका ने ईवीएस की एक शिक्षिका से अपने ऑफिस के अंदर रखने के लिए पौधे चुनने के लिए कहा, वो निम्नलिखित में से कौन सा समूह चुनेंगी. आता मुख्याध्यापिकेने पर्यावरण जे काही शिक्षिका असतील, परिसर अभ्यास शिकवणाऱ्या, त्यांना सांगितलं की आपल्या ऑफिसमध्ये काही झाडं ठेवायची. तर आता मग ती शिक्षिका खालीलपैकी कोणती झाडं, जो ग्रुप आहे, झाडांचा ग्रुप आहे, तो या ठिकाणी ठरवेल की त्या ऑफिसमध्ये ठेवायचे आहेत. तर ते तुमचं उत्तर असेल. म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणती झाडं आपण बिना सूर्यप्रकाश नसतानाही ठेवू शकतो किंवा खोलीमध्ये ठेवू शकतो आणि खोलीमध्ये ठेवल्यानंतर त्याची वाढ किंवा ते जळणार नाहीत. कारण आपल्याला माहिती की सूर्यप्रकाशाशिवाय झाडं जगू शकत नाहीत आणि काही सूर्यप्रकाशाशिवाय पण जगू शकतात. तर बघा, एलोवेरा, ठीक आहे, एलोवेरा, मनी प्लांट आणि क्रोटन. तर ही जी काही झाडं आहेत, ही झाडांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. तर ही सावलीमध्ये आपण ठेवू शकतो. सावलीमध्ये ती ठेवली जातात, शोभेची झाडं असतात. ठीक आहे, तर ही जी काही 5 झाडं असतात, तर ही झाडं या ठिकाणी ती शिक्षिका जो ग्रुप आहे ती शिक्षिका ठिकाणी निवडेल आणि ती ऑफिसमध्ये पण ठेवली तरी चालतील. कारण ही झाडं तुम्हाला सर्रास सगळीकडे, तुम्ही मॉलमध्ये गेला किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या शॉपमध्ये गेला की ती झाडं बघायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग क्रिसमस ट्री सुद्धा आला पहा. क्रिसमस ट्री सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. तर अशा प्रकारे ही झाडं आहे पहा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे पहा, एलोवेरा, मनी प्लांट आणि क्रोटन. ठीक आहे, प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे पहा. पाम तेल असतं पहा, पाम तेल म्हणजे वनस्पती तेल असतं पहा. पाम तेल आपण ह्याच्यासाठी पण वापरतो, म्हणजे बरेच जण कदाचित भाज्यांसाठी सुद्धा वापरतात, परंतु ते हानिकारक असतं थोडंसं पाम तेल.
पामोलिन ऑइल, हा पामोलिन ऑइल, त्याला पामोलिन ऑइल असं म्हटलं जातं. गांव में यह देखना साधारण है कि महिलाएं अनाज में से भूसी कैसे निकालते हैं, इस विधि को कहा जाता है. भूसी म्हणजे भुसा. ठीक आहे. आता धान्य, धान्य जर भुशापासून वेगळं करायचं असेल, म्हणजे साधं सोपं, तर त्याला कोणती पद्धत म्हटलं जाईल सांगा यापैकी. पल्लवी कुलकर्णी मॅडम, मराठीचे टॉपिक वाईज क्वेश्चन घ्या. ठीक आहे, मी प्रयत्न करेल टॉपिक वाईज, कारण आतापर्यंत आपण घेतले नव्हते. तर टॉपिक वाईज घेण्याचा माझाही प्रयत्न आहे. टॉपिक वाईज घेतले तर त्याचा जास्त फायदा होईल. कंट्रोल मध्ये चालतं प्लांट, फक्त माहिती आहे. बाकीचे पण असतात, पण मनी प्लांट सोडून इतरही असतात जे आपण शोभेच्या झाड म्हणून पण ठेवतो. ठीक आहे. आता बघा, म्हणजे धान्य असेल त्याच्यापासून समजा आपण धान्य असेल, बाजरी असेल, मका असेल, गहू असेल, त्याच्यामध्ये जो काही भुसा येतो, ठीक, तो आपला बाजूला करायचा असतो. मग त्यासाठी आपण काय करतो, छान ना, म्हणजे वेगळं करू शकतो का नाही, किंवा हाताने ते या ठिकाणी निवडतो का तर नाही, ते खडे वगैरे आपण पण निवडतो. निष्पादन किंवा फटकणं म्हणजे काय करतो आपण या ठिकाणी, ते पाखडतो किंवा उफनतो, त्याला उफनतो म्हणतो. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण ते उफणणार आहोत त्यावेळेस जे काही धान्य असेल ते खाली पडतं आणि जो काही कचरा, जो भुसा असतो तो वाऱ्याने निघून जातो. ठीक आहे. ही प्रोसेस असते, याला निष्पादन म्हटलं जातं किंवा फटकणा म्हटलं जातं, किंवा त्याला आपण उफणणे. ठीक आहे, उफणणे असं म्हणतो. आता थ्रेशिंग करत नाही. थ्रेशिंग कधी केलं जातं, तर जी काही कणसं वगैरे असतील, ठीक आहे, जे कणसं वगैरे असतील, बाजरीची कणसं असतील, मकाची कणसं असतील, तर त्याच्यापासून धान्य वेगळं करायचं असेल तर त्यासाठी आपण थ्रेशिंग करतो, ते मशीन वगैरे आणून, आणि मग त्या धान्यामध्ये भुसा राहतो. ठीक आहे, तो भुसा वेगळा करण्यासाठी आपण हे निष्पादन करत असतो. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. अशा प्रकारे 15 प्रश्न आपले झालेले आहेत. आता आपण इथून पुढे जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच. राधिका फॅशन मॅडम 199 टेस्ट सिरीज जॉईन होत नाही. ठीक आहे, मला मेसेज करा दिलेल्या नंबरवरती. 15 पैकी 15 पंकज शेषव सरांचा छान अभ्यास झालेला आहे आणि त्यांच्या नोट्स सुद्धा आलेल्या आहेत. आणि ईव्हीएस मध्ये बा लक्षात ठेवा, ईव्हीएस मध्ये तुम्हाला मी जे विधानात्मक प्रश्न सांगितले ना, तर तिथंच थोडंसं लक्षात ठेवायचं. तिथं तुम्ही थोडंसं चुकू शकता. इथं आता हा जो प्रश्न आहे ना, याच्यामध्ये आपली थोडीशी माहिती नसते, परंतु मी तुम्हाला जी माहिती आहे ते अशा स्वरूपामध्ये देत जाईल. तर ती माहिती थोडीशी लक्षात ठेवा, त्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. त्याच्यानंतर पहा असे प्रश्न, कारण आता असे प्रश्न पण जास्त विचारले जातात. ठीक आहे, असे प्रश्न पण जास्त विचारले जातात. त्याच्यामुळे 30 प्रश्न आपण घेऊया. पहिला पेपर तुमच्यामुळे निघालेला आहे, दुसरा पेपर हे निघेल. धन्यवाद सर. ओके, 15 पैकी 14 एक क्वेश्चन चुकला, पण अतिगाहीमध्ये चुकला. हा, अतिगाही संकटात जाईल. मी सांगतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, की तुम्ही ज्यावेळेस घरी येता ना, मग त्यावेळेस तुम्ही डोक्याला हात लावून बसता, की अरे एवढा सोपा प्रश्न कसा चुकला. कारण त्याच्यामध्ये काही नसतं, फक्त लक्षात ठेवा गडबड आपल्याला नडते, बाकीचं काही नसतं. सगळं साधं सोपं असतंय. ईव्हीएस तर एवढं सोपं आहे ना, एवढं छान आणि इंटरेस्टिंग आहे. आता तरी मी काही इमेज वगैरे पण टाकल्या नाहीत. मी नंतरच्या प्रश्नामध्ये इमेज टाकायचा पण प्रयत्न करेल. इमेज वगैरे जर असतील तर अजून तुमच्या पण लक्षात येईल. हा, नकाशासाठीची ट्रिक आहे सरांकडे, हा सरांनी सांगितलेले आहे. हा ग्रुपवरती पण मी नोट्स टाकेल, त्या थोड्याशा बघा. ठीक आहे, आणि त्याप्रमाणे नंतरच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. सीटीईटी साठी मराठीसाठी लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये कदाचित सीटीईटी साठी आपलंच आहे. आता अतिगाही जीव घेऊन ईव्हीएस आणि जास्त सीडीपी घ्या. सीडीपी घ्या, घेऊया, जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वांना धन्यवाद. थांबूया आपण या ठिकाणी. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट. व्हिडिओ शेअर करा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक केलं नसेल पण लाईक करा. उद्या भेटूया आपण. उद्या 2 सेशन घ्यायचा प्रयत्न करेल मी. 2 सेशन होतील. एक मराठीचा तर होईलच, आणि दुसरा एक ऑदर कुठला घ्यायचा तो बघेल मी.